नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्रात आपण बघणार आहोत की वजन कमी करण्यासाठी किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण कोणते व्यायाम प्रकार किंवा कोणते योगा प्रकार करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. तर प्रथम आपण सुरुवात करतो नेहमी सूक्ष्म व्यायाम, आणि सूक्ष्म व्यायाम तेवढेच महत्वाचे आहेत जेवढं हे योगा प्रकार किंवा व्यायाम प्रकार. कारण का सूक्ष्म व्यायामामध्ये पहिले आपण सांधे सैल करतो आणि मग ऍक्च्युअल आपल्या योगाला, आसनांना किंवा व्यायामाला सुरुवात करतो. तर सुरुवात करूया पायापासनं. पायाची बोट आवळा रिलीज करा. अँकल रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज उजव्या पायाचं, डाव्या पायाचंही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पावलं फिरवायचे. पायाची बोट थोडी सैल करायची. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. नी रोटेशन करूया. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. ग्रेट. दोन्ही पायामध्ये अंतर. दोन्ही हात कमरेवर, कंबर गोलाकार फिरवूया. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. ग्रेट. दोन्ही हात खांद्या रेषेमध्ये, हाताची बोटं आवळायची, रिलीज करायचे. 1 2 3 4 5. मुठी आवळलेल्या स्थितीमध्ये मनगट गोलाकार फिरवायचं. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. ग्रेट. दोन्ही हाताच्या बोटांनी खांद्याला स्पर्श. शोल्डर रोटेशन करूया. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. ग्रेट. पुन्हा दोन्ही हात कमरेवर घ्यायचे. नेक रोटेशन करणार आहोत. हनुवटी छाती जवळ घे. 3 राऊंड क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज नेक रोटेशन. सूक्ष्म व्यायाम 3 ते 5 मिनिटाचे झाले की आपण पुढच्या प्रकारावर सुरुवात करणार आहोत. आता आपण यामध्ये आपण जॉगिंगही करू शकतो. जॉगिंग मध्ये फॉरवर्ड जॉगिंग, बॅकवर्ड जॉगिंग आपण बघूया. फॉरवर्ड जॉगिंग ला सुरुवात करायच्या अगोदर पहिलं स्पॉट जॉगिंग करायचं. जागच्या जागी जॉगिंगला सुरुवात करायची आणि हळूहळू गुडघे वर उचलायचे. उचला. छानपैकी कमरेपर्यंत उचलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लो डाऊन. बॅकवर्ड जॉगिंग त्याचा बटकला लागल्या पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लो डाऊन. थांबा. रिलॅक्स. हे तुम्ही, मी आता 10 काउंट केलं, तुम्ही 10 पासून सुरू करून 20 30 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. फॉरवर्ड जॉगिंग 30 टाइम्स, बॅकवर्ड जॉगिंग 30 काउंट्स. ओके. चलो, आता आपण पोटाला पीळ देणार आहोत. त्यासाठी पायामध्ये 1 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात छातीच्या रेषेमध्ये, कमरेला पीळ देणार आहोत. स्टार्ट. 1 2 3. आता हे करत असताना काय करायचं, नीट बघा. दोन्ही हात खांद्या रेषेमध्ये आहेत. डावा हात मी ओपन केला, हवेला कापत पोटाला पीळ दिला. डावा हात जेव्हा मी ओपन करतो तेव्हा उजवा हात सहज आपल्या डाव्या खांद्याच्या इथे येतो. सेम उजव्या बाजूला वळताना उजवा हात ओपन केला, डावा हात उजव्या खांद्याच्या इथे. या स्थितीमध्ये बघा पोटाला पीळ बसतोय. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7
8 9 10. रिलॅक्स. 10 पासनं सुरुवात करायची, हळूहळू 30 काउंट्स पर्यंत हे मेंटेन करायचं. ओके, चलो आता आपण करूया फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग. त्यासाठी पायामध्ये 3 ते 4 फुटाचं अंतर ठेवायचं. जेवढं अंतर चांगलं तेवढं तुम्हाला त्याचा फायदा जास्त चांगला होतो. चला, श्वास घेत कमरेतून मागे, श्वास सोडत कमरेतून पुढे, श्वास घेत कमरेतून मागे. श्वास घेताना पाठीवर दाब, श्वास सोडताना पाठीवर ताण आणि पोटावर दाब. चला, 1 2 3 4 5. हे 10 काउंट्स करायचं. ह्यामध्ये अजून एक प्रकार आहे, ह्यामध्ये सेम श्वास घेत कमरेतून मागे, श्वास सोडत उजव्या पावलाकडे, श्वास घेत कमरेतून मागे, श्वास सोडत डाव्या पावलाकडे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ग्रेट. रिलॅक्स. आता हे करत असताना नेहमी काळजी घ्यायची की आपले गुडघे सरळ राहतील. तर आपण आता बैठ्या स्थितीमध्ये 2 प्रकार बघणार आहोत. एक तर भूनमन आणि दुसरं चक्की चलन. तर भूनमनसाठी दोन्ही पायाची अंगठे एकमेकांमध्ये लॉक करायचे आहेत. डाव्या बाजूला जायचं, कपाळ जमिनीला स्पर्श करायचं, पायाच्या अंगठ्यांकडे जायचं आणि मग उजव्या बाजूला कंटिन्यू करायचं. 1 2 3 4 5. आता हे करत असताना नेहमी काळजी घ्यायची की कंबर कमीत कमी उचलायची, पोटाला पीळ देणं अपेक्षित असतं. ह्यामध्ये दुसरं महत्वाचं म्हणजे दोन्ही तळहात टेकवायचे, ना की अशी कोपरं टेकवायची. तळहात टेकवायचे आणि मग पोटाला मस्तपैकी असा पीळ द्यायचा. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 10 पासून सुरुवात करायची, 10चं 20, 20चं 30 असे काउंट तुम्ही हळूहळू वाढवू शकता. आता त्यामध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, चक्की चलन. चक्की चलन करताना दोन्ही पायांमध्ये छानपैकी अंतर घ्यायचं. कमीत कमी 90 अंशापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न करा. पायाचे अंगठे छताकडे असतील. आता ह्या स्थितीमध्ये दोन्ही हाताची बोटं लॉक करायची, कोपरं सरळ ठेवायची आणि जसं आपण चक्की दळतो म्हणजे जसं आपण दळण दळतो तशा प्रकारे आपण आपले हात गोलाकार फिरवायचे. तर यामध्ये महत्वाचं असं आहे की आपली कोपरं सरळ असणं गरजेचं आहे. उजव्या पायाच्या अंगठ्यापासून डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत, तसंच मागे, तसंच पुढे, तसंच मागे, तसंच पुढे, असं मोठं सर्कल करायचं हवेमध्ये. कमीत कमी आपल्याला 6 ते 10 वेळा हे सर्कल करायचं. सेम अँटी क्लॉकवाईज करणार आहोत. मोठं सर्कल हे पण 6 ते 10 वेळा करायचं. ह्याच्याने तुमच्या पोटातील अवयवांना आणि खांद्यातील अवयवांना छानपैकी व्यायाम मिळतो आणि आपलं वजन कमी करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी फार उपयुक्त आहेत. आणि शेवटी महत्वाचं आणि तेवढंच गरजेचंही की हे सर्व प्रकार झाले की विश्रांती घेणं हे तेवढंच आवश्यक आहे. शवासनाचा अभ्यास करायचा 5 ते 10 मिनिटं. शवासनाचे माझे व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवर आहेत. योगनिद्रेचा किंवा शवासनाचा अभ्यास करायचा. पायामध्ये अंतर, हातामध्ये अंतर, डोळे मिटून विश्राम. जोपर्यंत आपण पूर्णपणे रिलॅक्स होत नाही तोपर्यंत विश्रांती घ्यायची किंवा ऑडिओ लावून योगनिद्रा किंवा शवासन करायचं.
आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. पुन्हा येतो नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.